अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडतील। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। या अर्थसंकल्पात लाडकी बहीण, मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा होणार आहे। दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ बैठक पार पडेल आणि दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल। आणि राज्याच्या या अर्थसंकल्पाकडे गृहिणींचं विशेष लक्ष आहे। वाढत्या महागाईमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून गृहिणींच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत पाहूया। माझ्यासोबत आत्ता काही कोकणातल्या या गृहिणी आहेत ज्या इथं एकत्र आल्या आहेत आणि त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे त्यांच्या नेमक्या अपेक्षा ज्या आहेत ते काय आहेत। उमेदच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा अडचणी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत वगैरे पूर्ण करतो, पण स्वतंत्रपणे पाहता की आता जसं मी इथे एक आत्ता कार्यक्रम चालू आहे PRI CBO कन्व्हर्जन, या माध्यमातून SHG आणि आमचे ग्रामसंघ आणि समूह आणि प्रभाग संघ यांच्या माध्यमातून जे आम्ही व्यवसाय करतोय किंवा ज्या योजना आम्ही पंचायतीमार्फत राबवतो ह्या प्रत्यक्षात तळागाळात राबवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे। मॅडम, तुमची अपेक्षा काय आहे एक गृहिणी म्हणून? तर माझी गृहिणी म्हणून आता ह्या उमेदच्या ह्या सगळ्या आम्ही उमेदच्याच महिला आहोत, तर उमेदच्या अभियानाअंतर्गत आम्ही आता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली। भरपूर प्रमाणात महिला समाविष्ट झालेल्या आहेत, परंतु जी बेसिक फक्त पैसा हाच नसून इतर पण गोष्टी आहेत की ज्या सामाजिकरित्या महिला सक्षम व्हायला पाहिजेत म्हणून, तर त्या अनुषंगाने आमचे FPCचे आम्ही फॉर्मॅलिटी बाकी सगळं कंप्लीट केलं आहे, पण जे आम्हाला ट्रेनर म्हणून किंवा आमचे जे वरती अधिकारी म्हणून जे आहेत ते स्टेबल असं नसल्यामुळे त्यामुळे आमचं ते काम पुढे होत नाही। अपेक्षा खूप आहे, सरही खूप कोऑपरेट करतात, सरकारही करतंय, तर अजून चांगल्या प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे। काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून एकंदरीत? महागाई कमी झाली पाहिजे। घर चालवताना प्रॉब्लेम्स येतो असं तुमचं म्हणणं? हां, सगळ्यावरतीच म्हणजे कडधान्यांपासून तर गॅस सिलेंडर सगळंच महागलंय। सोन्याचे दर तर गगनाला जाऊन भिडले, मग ते कमी झाले पाहिजे। आणि आता फक्त चूल मूल यापुरता मर्यादित न राहता किंवा फक्त किचनचा विचार न करता या महिलांनी व्यवसाय करत असताना किंवा इतर काही नाविन्यपूर्ण गोष्टी करत असताना नेमक्या समस्या काय येत आहेत आणि त्यावेळेला सरकारकडून त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे देखील सांगितले। आपण आशा करू की सरकार या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करेल। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।